नमस्कार, मी श्रुतिका. श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मस्त शरीराला एनर्जी देणारं असं हे लहानांपासून मोठ्यांना आवडेल असं मस्त शेवग्याचं सूप. तर शेंगा अशा छान मस्त सोलून घेतल्या आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले, कारण ह्या शेंगा आपल्याला खायच्या नाही. नंतर गॅसवरती ठेवून एक 15 ते 20 मिनटं छान मऊ शिजतील अशा ह्या शिजवून घेतल्या. तर 1 चमचा मीठ टाकलेलं त्यामध्ये. तर बघा 15 ते 20 मिनटानंतर शेंगा छान शिजल्या आणि थोडासा रंगसुद्धा बदलला. तर ह्या शेंगा एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि पाणीसुद्धा आपण हे वापरणार आहे. तर हे स्टॉकचं पाणी आहे, याने सुपला खूप छान चव येते. तर शेंगा अशा मस्त मधोमध फोडून घेतल्या आणि चमच्याच्या साहाय्याने असा गर काढून घेतला. तर वा, मस्तच खूप छान असा गर आपला निघालेला आहे. आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही वाटल्यास थोडंसं पाणी टाकू शकता, पण पाणी टाकायची अजिबात गरज नाही, कारण गर छान शिजला म्हणून तो लगेच बारीक होतो. तर बघा किती छान अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे. आता जो स्टॉक होता त्यामध्ये ही पेस्ट पूर्ण आपण टाकून घेऊया. तर असं सूपसाठीचं हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण. आता यामध्ये मी स्टॉकमध्ये टाकून मस्त मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. तर मीठ हे बेतानेच टाकायचं, कारण यापूर्वी आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं शेंगा शिजताना. त्यानंतर 10 ते 12 लिंबाचे थेंब टाकायचे. तर लिंबाचे थेंब आवर्जून टाका, कारण हे सूप डायजेस्ट व्हायला मदत होते. तर खूप शक्तिवर्धक आणि लहान मुलांना खूप पौष्टिक असं हे सूप तयार होतं. त्यानंतर आता पाव चमचा मिरेपूड यामध्ये टाकून घेतली. तर थोडंसं चवीला हे तिखट लागावं आणि घशालासुद्धा आराम द्यावं, ह्यासाठी हे मिरेपूड यामध्ये मी टाकलेली आहे. तर मिरेपूड टाकल्यानंतर पूर्ण असं हलवून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून एक छान मस्त उकळी येऊ द्यायची. तर असं आपलं हेल्दी, झटपट, अगदी घरच्या साहित्यात आपलं हे सूप तयार झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा या सूपचा आस्वाद घ्या आणि कसं होतं मला कमेंटद्वारे नक्की कळवा.